चाललंय का न्यूज वाजायचे ते खाली बघायला नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, शहरात काय करते आणि ग्रामीण भागात काय करते, सतत वेगळे पतंत दाखवण्याचं काम करते. धाराशिव जिल्ह्यातील एक नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 5 कोटीपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत. आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मी आता ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणी तात्काळ पोहोचण्याचं काम करतोय. काल रात्री सोगाव परंडा तालुक्यात मुगगाव परंडा तालुक्यातल्या मुगगाव या ठिकाणी मित्राचे जेवण करण्यासाठी गेले असताना तिथं भांडणं झाले आणि भांडणं झाल्यानंतर जी आहे ती एकूण एकाला मारहाण झाली. एक जी ज्यांना मारहाण जी झाली तिथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये इथं धाराशिव इथे ॲडमिट आहेत. त्यांना जीवघेणा हल्ला असं त्यांच्यावर करण्यात आलेला आहे. तर आपले त्यांचे वडील आहेत, त्यांच्यासोबत मारहाण झालेले आहे. त्यांचे वडील आहेत आपल्यासोबत. नेमकं हे प्रकरण काय आहे ते आपण त्यांच्या वडिलांशी जाणून घेणार आहेत. त्यांचे भाऊ आहेत, त्यांचे म्हणजे नातेवाईक आहेत हे सगळे. त्यांचे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. नेमकं हे प्रकार काय तर आपण त्यांच्याशी जाणून. काय नाव तुमचं? छगन लक्ष्मण सुतार. काय झालं होतं तुमच्या मुलाला? गाव कोणतं तुमचं आधी? मुगगाव. तुमचं गाव मुगगाव. अच्छा, काय झालं होतं? साहेब आम्ही गेलो तेव्हा त्याला म्हणजे बेसूत पडलेला होता. त्याला गजाने बी हाणलं. त्या त्या म्हणजे संडासच्या जाग्यात हे आपले गजनी घातली मोठी. अच्छा, कशामुळे झाले मग? त्याच्यात पिऊन झाले का कसं झालंय आपल्याला काय माहिती. पार्टी म्हणली, पार्टीत काय आला. अच्छा, कधी झाले हे? काल झाले. अच्छा, तुम्ही कुठं होता? आम्ही राहणार होतो. मला माहित कधी झालं? 6 म्हणजे 8 वाजता बेसूत झाले. संध्याकाळी 8 वाजता. हां, पार्टीला गेले किती वाजता होते? गावातच पार्टी ना, म्हणजे गावातच होती ही. सकाळ दर नाही, पोरगा घरीच नव्हता. अच्छा, हां. कोण 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 होते त्यांच्यासोबत? पडूकराचा सोन्या, जगताबाचा बह्या, त्या पोराचं एक नाव काय आहे, शुभम. अच्छा, ठिकाणी मीटिंग होती त्यांची 5-6 जणांची. आणि हां, त्यांची मीटिंग होती. आमची आहे गरीब परिस्थिती. आणि त्यांनी आता हाणलंय. हां, गुन्हा वगैरे दाखल केला की नाही? केला की. आरोपी अटक झालेच नाही? झाले. बरे. कुठे केला गुन्हा दाखल? आंबीला, आंबी पोलीस स्टेशन. काय नाव तुमचं? मी मोरे मुकुंद कांतीला. तो माझा भाचा आहे. तो माझा भाचा आहे. आणि सर कसं आहे, ही अत्यंत लाजिरवाणी घटना आहे की जेणेकरून अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजेत, पण त्या झालेल्या आहेत. एकतर आमचा समाज हा एकदम वंचित आहे आणि कसं आहे की ह्या गोष्टी एकतर व्हायलाच नाही पाहिजेत, परंतु ही घटना झालेली आहे. पोलीस प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की ह्या गरीब कुटुंबाला न्याय देण्यात यावा. कधी झालेली त्यांची मारहाण? घटना झाली काल 3च्या दरम्यान. काल 3च्या दरम्यान. काल 3च्या दरम्यान घटना झालेली आहे. आणि आज सकाळी आज सकाळी आरोपी अटक केलेले आहेत 4. उर्वरित एक आरोपी राहिला होता, त्याला सकाळी 11 वाजता अरेस्ट केलेलं आहे. पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य आहे, पण आमची सर्वांची एकच इच्छा आहे की बाबा ह्या गरीब कुटुंबाला न्याय मिळावा आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, एवढी आमची समाजाच्या वतीने विनंती आहे. बघा, ह्यांची जे आहे ते अशी विनंती आहे की आरोपीला कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलेलं. आणि ज्या व्यक्तीला मारहाण झालेली आहे, पेशंट जे आहे, त्यांचे मामा होते, त्यांचे वडील आहे, त्यांचे भाऊ पण आहेत. तुम्ही बोलणार का? काय नाव तुमचं? नाही बोलणार? बरं, तुम्ही बोलणार आहेत का यापुढे? काय नाव तुमचं? बघा, हे त्यांचे नातेवाईक आहेत. तुम्ही धाराशिव सिव्हिलमध्ये भाऊ आहे? अच्छा, हे मोठे भाऊ आहेत त्यांचे. हे काय नाव तुमचं? समाधान सुतार. अच्छा, गाव? गाव मुगगाव. अच्छा, काय झालं होतं नेमकं काल? काल त्यांना पार्टीला बोललं. पार्टी केल्यानंतर त्यांना त्याला भावाला तिथं हॉटेलला बोललं. पार्टी त्याला खाऊ घातलं, ड्रिंक म्हणजे पाजली. त्याला पाजल्यानंतर नंतर त्याला म्हणजे हाणमार चालू केली. भांडी घास म्हणून सांगितलं. त्या भांडी घासायला त्याला नकार दिल्यामुळं त्याला तिघांनी मिळून हाणमार केली. हां, आणि काल झाले 6 वाजता. 2 जण काहीतरी मग ते 3 जणांना फक्त जास्त कडक सजा भेटावी. अच्छा, 3 जणांना कोण कोण आहेत ते 3? सूर्यकांत पडवळकर आणि विनोद जगताप. अच्छा, ह्याला नेमकं काय म्हणलं? विनोद जगताप. ह्याला नेमकं कारण काय? काही नाही, रोज असं ते पिऊन ही करतो बस. दोस्तानाच त्याचा घात केला. दोस्तांत घात झाला? हां. अच्छा, हे कुठं झालेलं आहे? शेतात, घरात, गावात? हॉटेलवर झालेलं आहे. हॉटेलवर झालं? हॉटेलवर. अच्छा, तिथले मॅनेजर कोण, हॉटेलवाले काय म्हणले का नाही? तेव्हा सोडासोडीचा काय प्रयत्न? काहीच सोडासोडीचा प्रयत्न काहीच झालेला नाही. अच्छा, आता मागणी काय तुमची? त्या आरोपींना कठोर शिक्षा मिळावी. अच्छा, मग यांची मागणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल म्हणून बोलणार आहे. अच्छा,
ठीक आहे. गावाचं नाव काय म्हणलं? मुगाव. अच्छा. बघा, हे परवडा तालुक्यातलं मुगगाव ह्या ठिकाणची इथं ही घटना आहे. आणि काल संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारामध्ये क्षुल्लक कारणावरून जी आहे ती भांडे घासण्याच्या कारणावरून इथं भांडणं झाली आणि भांडणामध्ये जी आहे ती एका व्यक्तीला जी आहे ती बेदम मारण्यात आलं. 3 जणांचे हे नावं सांगितलेले आहेत. त्या 3 जणांनी जी आहे ती बेदम मारण्यात आलं त्याला. ते तोंडावर पण लागलेलं आहे. मी ते पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. आणि हे जे होते ते त्यांचे नातेवाईक होते. त्यांनी आपल्याला सांगितलेलं ह्यांची मागणी अशी आहे की त्या आरोपीला जी आहे ती कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी त्यांची मागणी आहे. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवलेला. कसं वाटलं विषय नक्कीच कळवणार. अशी काही वेगळी विषय खाली मास्क नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी अल्ताफ हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.